चा कडाका वाढत चालला आहे, तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकाचे राजकीय वातावरण आता हे तापत चाललेलं आहे. अंबड नगरपालिकामध्ये सौ देवयानी केदार कुलकर्णी यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यांचे पती केदारदादा कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. दादा, आता देवयानी ताईंनी फॉर्म दाखल केलेला आहे नगराध्यक्षासाठी, काय आपली पहिली प्रतिक्रिया? भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवारी अर्ज हा दिनांक 17 रोजी माझ्या पत्नी देवयानी केदार कुलकर्णी यांच्यातर्फे दाखल करण्यात आला. दाखल करताना भारत सरकारचे माजी राज्यमंत्री भागवतजी कराड यांची उपस्थिती होती. तसेच या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री नारायण कुचे साहेब यांचीही उपस्थिती होती आणि त्यांच्या उपस्थितीत हा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. आता नेमकं आपण जे आता गाठीभेटी घेत आहेत, नेमकं निवडणुकीमध्ये कुठला उद्देश ठेवून आपण ह्या जनतेसमोर जाणार? आज अंबडमध्ये जो महत्वाचा एक मुद्दा आहे पाणी थोडंसं विलंब, पाण्यामध्ये उशीर होतोय, परंतु आत्ताच माननीय आमदार साहेबांनी मागच्या वर्षी GR काढून अंबड नगर परिषदसाठी 11 TMC पाणी कोटा राखीव करून घेतलेला आहे. म्हणजे उद्या कोणतीही योजना जर राबवायची असेल तर त्या योजनेसाठी सर्वप्रथम उपलब्धता ही बघावं लागते. हा पहिला पाऊल आहे. पाईपलाईन करणं हा दुसरा पाऊल आहे आणि सप्लाय लाईन करणं हा तिसरा पाऊल आहे. तर त्या पाण्या पुरवठा सुरळीत करण्याबाबत म्हणजे परिस्थिती अशी होईल की 1 वर्षभरामध्ये 1 दिवसाआड 2 दिवसाआड पाणी नगर परिषद अंबड पाणी पुरवठा करू शकेल. या परिस्थितीत नगर परिषद येईल आणि आमचा सगळ्यात पहिला फोकस आणि प्राधान्य हे पाणी अंबड नगर परिषदला मुबलक उपलब्ध करून या शहराची तहान व्यवस्थित भागवणे हा असणार आहे. कुठेतरी आता पक्षामध्ये देखील बंडखोरी वाढत चाललेली आहे, याकडे कसं बघता? नाही, सगळे कार्यकर्ते आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली जोमाने कामाला लागलेले आहेत. निश्चितच आज भारतीय जनता पार्टीकडे इच्छुकांची जी संख्या होती ही फार मोठ्या प्रमाणावर होती. भाजपचं वाढतं वजन या शहरामध्ये असल्या कारणानं सगळ्यांची इच्छा अशी होती की उमेदवारी ही आपल्यालाच भेटली पाहिजे. पण शेवटी उमेदवार हा एक असतो, बाकी सगळे त्याच्या मागे उभे राहतात. त्यामुळे थोडं बहुत प्रमाणावर काही जण नाराज होऊ शकतात, पण निश्चितच त्यांची नाराजगी ही जास्त दिवस नाही टिकणार, कारण की ते पक्षासाठी पक्षाचे बांधील आहेत. ते निश्चितच पक्षासाठी पूर्णपणे आपला प्राणाला लावून कामाला लागणार आहे. आता आपण डोर टू डोर जाऊन आलात अंबड सगळ्या मतदाराकडे, अंबड शहराच्या, नेमकं अंबड शहराची काय मागणी, त्या मतदारांनी काय मागणी आपल्याकडे केली? नाही, सर्वप्रथम सगळ्यात महत्वाची मागणी मी जी पहिले तुम्हाला सांगितलं, पाणी पुरवठा सुरळीत करणं हीच जवळजवळ सगळ्यांची मागणी आहे. नक्कीच आता दादांनी सांगितलेलं की अंबड शहराचा सर्वात मोठा प्रश्न असलेला पाणीचा हा मार्गी लावला जाईल, हे देखील स्पष्ट मत त्यांनी आता व्यक्त केलेलं आहे. न्यूज 24/7 महाराष्ट्रासाठी मी मंगेश कारके, अंबड.